काय ग हे सारखं सारखं नवीन नवीन पार्सल मागवते? अरे देवा! काय झालं? No, 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 no. अरे देवा, काय बाहेर गरमी वाढली. नको नको झालं पार. कंटाळा आला या गरमीचा. अरे पण गाडीची चावी तर बाहेरच विसरलो. आता जातो आणि लगेच घेऊन येतो. A few moments later. सासूबाई, तुम्ही ते पहिले लय देवपूजा करायचे, पाठपूजा करायचे, उपास तापस करायच्या, नवस करायच्या. आता का नाही करीत हो? अगं सुनबाई, आता तू भेटली ना. अय्या, खरंच? अगं सुनबाई, तेव्हापासून आहे ना माझ्या देवांवरचा विश्वासच उडाला. सुनबाई, एक चपाती बनवून देते का मला? एवढा आंबरस राहिलाय. अहो सासूबाई, किती ताप भरले तुम्हाला? थांबा जरा, मी चहा घेऊन येते नाही गोळी घेऊन येते तुमच्यासाठी. अहो काय झालं? अहो मी तुमचं डोकं चेपून देते आणि बाम लावून देते. सुनबाई, हे सुनबाई, काय झालं? अहो सासूबाई, कणकण आल्यासारखं वाटते आणि जरा अशक्तपणा पण वाटते. अगं बाई, घरातली सगळी कामं पडले, ती कोण करायचं? माझ्या गुडघ्याने काय होत नाही. गुडघ्याचं जसं तुकडं पडलंय, उठ आणि ते काम करून घे. ठीक आहे सासूबाई. अगं बायको, अशी काही तर येड्यासारखी बसली. जा जरा शेतामध्ये काम करत जा. मी काम करून तुम्ही कुठे बॉम्बलेत चालले? अगं मी जरा गावातून येतो चक्कर मारून. गावात चालले काय? अहो मला लय वडापाव खुश वाटला. यात त्याने वडापाव घेऊन या ना. अगं काय ते वडापाव खाती, तळलेलं मळलेलं. या दिवसात चांगलं आहे का ते? आणि तुला माहित आहे ना, बाहेरचं खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही म्हणून. असं आहे का? बरं चालन मग. 1 किलो काजू, 1 किलो बदाम आणि 1 किलो पिस्ता आणि खारीक खोबरं पण घेऊन या त्याच्याबरोबर. अगं मी काय म्हणतो, वडापाव बरोबर तळलेली मिरची आणि खोबऱ्याची चटणी पण घेऊन येतो. आता जातो आणि लगेच येतो. चिंगू मारोडी.